विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग विचार कसला करताय? विटा कराड हायवे लगत विवेकानंद नगर बसस्टॉप समोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये असतील 45 शॉप्स, 15 ऑफिसेस आणि तब्बल 42 फ्लॅट्स, तेही स्वतंत्र पार्किंगसह। मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, 24 तास सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयी सुविधा। चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा। आमचा पत्ता डायमंड आर्केड, कराड रोड, विटा। संपर्क राजू पाटील किर्दत 93 222 68 103 व हनुमंत किर्दत 930 983 94 77। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत। खानापूर आटपाडीची जागा ही महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरे गटाची शिवसेना यांच्याकडे आहे। जिल्हाध्यक्ष संजय बापू विभुदे हे उमेदवार म्हणून पुढे आले आहेत, तरीही महाविकास आघाडीत माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील व राजेंद्र देशमुख हे येणार अशा बातम्या येत होत्या, पण कुणाचंच नक्की होत नसताना अखेर शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय बापू विभुदे यांनी आता सर्वांनी थांबा व मलाच पाठिंबा द्या असे सांगत माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील, राजेंद्र देशमुख, ब्रह्मानंद पडळकर व वैभव पाटील यांनी मला पाठिंबा द्यावा असे आवाहन केल्याने मतदारसंघातील चुरस वाढलेली दिसत असून उमेदवारी फायनल झाल्यावरच कोण कोण मैदानात येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। पाहूयात काय म्हणाले जिल्हाध्यक्ष संजय बापू विभुदे। विटा परिसरातील सर्व पत्रकार बंधूंचं सहर्ष स्वागत। बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतोय। खानापूर आटपाडी मतदारसंघातल्या जसजशा निवडणुका विधानसभेच्या जवळ येतात तसतसा खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या भूमिका आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर या मतदारसंघामध्ये एकाच एक लढत व्हावी याकरिता गेल्या 2-3 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं या मतदारसंघाचं आणि जिल्ह्याचं नुकसान झालं, ज्या पद्धतीनं काही चुकीचे निर्णय झाले, त्या पद्धतीनं चुकीच्या लोकांना घरी बसवण्यासाठी, आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी या मतदारसंघाचं नुकसान करणारे आणि ज्या जनतेनं आपल्याला शिवसेना उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभा राहिल्यानंतर निवडून दिलं, त्या जनतेच्या मताचा विश्वासघात त्या ठिकाणी झाला। म्हणून 2024च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये अनेक प्रतिष्ठित नेते आहेत। आता बऱ्यापैकी अलीकडच्या काळामध्ये राजकारणाचा एक पिंड त्या ठिकाणी निर्माण झाला आहे की आम्हाला विकास कामं करायचे आहेत म्हणून आम्ही सत्तेच्या बाजूला चाललोय। खरं तर अनेक वर्ष शिवसेना आणि भाजप हे सत्तेपासून बाजूला होतं। 1995चा काळ सोडला तर बऱ्याच वर्ष शिवसेना आणि भाजप हे सत्तेच्या विरोधामध्ये काम करत होते। त्या काळामध्ये कधीच आमदार, खासदार सत्तेसाठी आम्ही फुटलो, सत्तेच्या विचारधारेनं आम्ही विकासाच्या कामाच्या दिशेने गेलो, आम्हाला मतदारसंघामध्ये कामं करायची होती, आम्हाला ह्या ठिकाणी विकास खेचून आणायचा होता, अशा पद्धतीची कुठलीही घोषणा वल्गना त्यावेळेचे आमदार करत नव्हते। एकदा लोकांनी, जनतेने कौल दिला की लोक आमदार ते विरोधी पक्षामध्ये राहून सुद्धा आपल्या मतदारसंघाला न्याय देण्याची भूमिका ठेवत होते आणि सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा त्या खात्याचे मंत्री असतील, हे सत्ताधारी आणि विरोधक न पाहता विकास कामं भले 60-40 होत असेल, परंतु विकास कामं करत असताना त्या आमदारांना, सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना निधी देण्याची भूमिका घेत होते। परंतु 2014 नंतर ज्यावेळेपासून देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री झाले, भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली, तेव्हापासून या राज्याला ग्रहण लागलं की काय, हे राज्य शापित झालं की काय, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली। आणि मग आमदार फोडा, पक्ष फोडा, आमदारांना वेगवेगळे आश्वासनं द्या, आमिष द्या,
अशा पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू झालं आणि मग आम्ही विकासासाठी या पक्षात गेलो, यांच्याबरोबर गेलो, या भूमिका त्या ठिकाणी सुरू झाल्या। मग ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अशा पद्धतीच्या या सरकारी यंत्रणा त्या मतदारसंघातल्या आमदारांच्या पाठीमागं, कार्यकर्त्यांच्या पाठीमागं, खासदारांच्या पाठीमागं, त्या पक्षाच्या पाठीमागं लागल्या। खरं तर यापूर्वी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या पद्धतीच्या आयटी पद्धतीच्या यंत्रणा होत्या, परंतु विरोधी आमदारांना, खासदारांना फोडण्यासाठी कधी त्याचा वापर केला गेला नाही। पूर्वीच्या काळामध्ये काही थोडंफार प्रमाण काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा झाला असेल, नाही असं म्हणणार नाही, परंतु ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं त्याचा उपयोग करून या स्थानिक पक्षांना, प्रादेशिक पक्षांना फोडण्याची भूमिका घेतली, ती या महाराष्ट्रातल्या जनतेला पटली नाही आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने लोकसभेला या ठिकाणी बदल घडवला। खानापूर आटपाडीच्या मतदारसंघामध्ये मला असं वाटत होतं की मी सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे, आपल्याजवळ ना सरकारी यंत्रणा आहे, बँका आहेत, पतसंस्था आहेत, आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून विनातारण 5-50 कोटी उचललेले नाहीत बुडवायच्या हिशोबानं, आणि मग त्याच्या जीवावर मी इथं उभा राहणार आहे, ते पैसे मी लोकांना वाटून मी निवडून येणार आहे, अशा पद्धतीचं हे धनदांडग्यांनी उभा केलेलं राजकारण मी कधी करण्याचा प्रयत्न केला नाही म्हणण्यापेक्षा ते सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला उभा करत नाहीत। त्यांना बुडवणारा मोठा नेता लागतो, जो 50, 100, 150 कोटी उचलणारा आणि बँकेचे पैसे बुडवणारा विनातारण अशा पद्धतीचा नेता त्यांना लागतो। आणि म्हणून हे राजकारण कोणत्या दिशेला जातंय हे पाहण्यासाठी मी या मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील, माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख, सन्माननीय गोपीचंदजी पडळकर, या सर्व नेत्यांना मी भेटलो। हे मला माहिती आहे की हे सगळे नेते हे सध्या महायुतीमध्ये आहेत, परंतु ह्या सगळ्या नेत्यांचं या सध्या या ठिकाणी इच्छुक उमेदवार असलेले मिंदे गटाचे यांच्याबरोबर 36चा आकडा आहे आणि एका महायुतीत जरी असले तरी या मिंदे गटातल्या इच्छुक उमेदवाराला पाडायची भूमिका या सर्वांची आहे आणि म्हणून एकास एक लढत व्हावी या दृष्टिकोनातून या सर्व नेत्यांना मी भेटलो आणि त्यांना ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे असल्यामुळं आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करावा आणि आपण या मतदारसंघातून निवडणूक लढवून या मतदारसंघामध्ये विचाराचा जो या ठिकाणी मताचा अपमान झाला होता त्याला कुठेतरी या ठिकाणी जनमानसातून फार मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय। त्या रूपानं आपण या ठिकाणी शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा आमदार निवडून यावा म्हणून मी किंवा आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मागच्या काट्यावर थांबलो होतो। लोकांची इच्छा आहे की आता ह्या धनदांडग्यांना लढवण्यापेक्षा बापू तुम्ही स्वतः निवडणुकीला उभा राहा, आम्ही ताकदीनं तुमच्या पाठीमागे उभा राहतो। आटपाडी, विसापूर सर्कल, खानापूर तालुक्यामध्ये अनेक लोकांच्या भेटी घेतल्यानंतर आणि मी मगाशी नावं घेतले त्या सर्व नेत्यांना आम्ही 1 महिना 2 महिन्याची मुदत दिली, परंतु त्यांच्याकडून कुठलाही निर्णय त्या ठिकाणी होताना दिसत नाही। कदाचित महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांचा त्यांच्यावर दबाव असू शकतो, त्यांना कुठेतरी ईडी, सीबीआयची भीती दाखवली जाण्याची शक्यता असावी कदाचित, त्यामुळं त्यांना त्या ठिकाणी विरोधात येऊन निवडणूक लढवण्याची भूमिका त्यांची नसावी आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की आता तुम्ही थांबा। सदाशिव भाऊ 2 वेळा आमदार झालेले आहेत, राजेंद्रांना आमदार झालेले आहेत, गोपीचंद पडळकर स्वतः आमदार आहेत, तुम्ही सर्व भोगले। आता आपल्याला जर खऱ्या अर्थानं आपल्या शत्रूचा पराभव करायचा असेल, आपलं टार्गेट आपण फिक्स केलं पाहिजे। मग यासाठी मी खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण केलेली आहे। मी या मतदारसंघामधून आता निवडणूक लढवणार आहे। हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आहे। आता कसल्याही परिस्थितीमध्ये या मतदारसंघातून आता मी माघार घेणार नाही। माझी या सर्व नेत्यांना विनंती आहे की तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य ओबीसी कार्यकर्त्याला एका सर्वसामान्य कुटुंबातून
स्वतःचं अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, माननीय सदाभाऊ असतील, वैभवदादा असतील, राजेंद्रअण्णा असतील किंवा ब्रह्मानंद पडळकर या मतदारसंघातून इच्छुक असतील, आपण सर्वांनी एक सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा आमदार करण्याच्या दृष्टिकोनातून मला पाठिंबा द्यावा, अशा पद्धतीची विनंती मी या ठिकाणी त्यांना करतोय. मला माहीत आहे की या मतदारसंघामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा लढा उभा राहणार आहे. मला खात्री आहे की खानापूर मतदारसंघ हा वैचारिक विचारधारेचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये निष्ठेला फार मोठी किंमत आहे आणि माझ्यासारखा कार्यकर्ता निष्ठेनं ज्यावेळेला पक्षाबरोबर उभा राहतो त्यावेळेला या मतदारसंघातला प्रत्येक व्यक्ती, तो शेतकरी असेल, व्यापारी असेल, महिला असतील, युवक असतील, सर्व कार्यकर्ते हे निष्ठेच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहून मला प्रचंड मताधिक्याने निवडून देतील आणि या मतदारसंघामध्ये शिवसेनेची मशाल ताकदीनं पेटेल याबद्दल मला या ठिकाणी कोणतीही शंका नाही. आणि म्हणून माझी परत एकदा ह्या कार्यकर्त्यांना, सगळ्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना माझी विनंती आहे की आता आपण थांबा आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी तुम्ही बळ द्यावं, अशा पद्धतीची विनंती मी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो. आणि सर्वसामान्य जनतेला मी या ठिकाणी विनंती करतोय की मी मित्रपत्रवडा झाल्यानंतर या ठिकाणी या मतदारसंघामध्ये गाव भेटी दौरा त्या ठिकाणी सुरू करतोय आणि दसऱ्यापूर्वी मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये भेटून मी या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद घेणार आहे आणि या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार निवडून आला पाहिजे. यासाठी आपण कोणत्याही अफवावर न विश्वास ठेवता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा आमदार निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावेत, अशा पद्धतीची विनंती करतो.